नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, महाभारतामध्ये अखेरच्या सत्रामध्ये म्हणजे 18 दिवस महाभारत युद्ध चाललं. त्यामध्ये 16व्या किंवा 17व्या दिवशी कर्ण हा अर्जुनाकडून मारला गेला. त्यावेळी कर्णाचा रथ रथाचे चाक हे फसलं. त्याला एक शाप मिळाला होता. त्याप्रमाणे कर्णाचं चाक हे फसल्यामुळे तो खाली उतरला रथातून आणि त्याने हातामध्ये धनुष्य घेतलं. तर त्याचा मंत्रही त्याला तो आठवेना, पण त्यालाही तोही शाप मिळाला होता की तुला त्या आयत्या वेळी तुला या मंत्राचं विस्मरण होईल. तर एकीकडे रथाचं चाक फसलं, त्यामुळे रथ फसला, आणि दुसरी गोष्ट की त्याला मंत्रही आठवेना. अशा स्थितीमध्ये तो निशस्त्र होता आणि रथाचा चाक तो बाहेर काढत होता. तर खरं तर असा एक नियम असतो की रथावर, त्या महाभारतामध्ये पितामह भीष्माने नियम घालून दिले होते असे की जो रथावर जो रथी आहे, महारथी आहे, योद्धा आहे, तो रथावर नसेल तेव्हा त्याच्यावर वार करायचा नाही. तर अशा स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू थांबलायस का? त्याच्यावर बाण सोड, धनुष्यबाण त्याच्यावर सोड आणि त्याचा वध कर. तर अर्जुन म्हणतो की तो निशस्त्र आहे, आणि कर्णही तिकडनं सांगतो का अर्जुन मी निशस्त्र आहे, हा धर्म आहे का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की राधासुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म की ज्यावेळी वारणाव्रतामध्ये पांडवांना जिवंत जाळण्याचा कट असण्यात आला दुर्योधनाकडून, दुःशासनाकडून, शकुनीकडून, त्यात तुझा सहभाग होता. त्यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, ते वस्त्रहरण तू होऊ दिलंस. एवढंच नव्हे, त्याला तुझं पाठबळ होतं, पाठिंबा होता, तुझा सहभाग होता. कट कारस्थान खेळून शकुनीने पांडवांना वनवासात पाठवलं, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी तुझा धर्म कुठे गेला होता? एका स्त्रीचा प्रतिष्ठा, स्त्रीचा अपमान, हे सगळं होत होतं. प्रत्येक गोष्टीत, कौरवांच्या गोष्टीत कौरव जे करत होते काही कृत्य, त्यात तुझा सहभाग होता. मग त्यावेळेस तुझा धर्म कुठे गेला होता? निशस्त्र अभिमन्यू, 18-19 वर्षाचा मुलगा एकटा तुमच्याशी लढत असताना तो निशस्त्र झाल्यावर त्याच्यावर तुम्ही सर्वजण तुटून पडलेत, गिधाडांसारखे तुटून पडले. त्यावेळी आता सुद्धा तुझा गेला होता, कुठे धर्म गेला होता? अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला निरुत्तर केलं आणि अर्जुनाने मग कर्णाचा वध केला. आता हा महाभारतातली कथा झाली, परंतु अशी स्थिती आता म्हणावीशी वाटते. अशा तऱ्हेने असं म्हणावं असं वाटतं की एकीकडे दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये, रुग्णालयामध्ये जे काही घडलं, आणि एकूणच सर्व समाजाची ह्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंबंधी विषयी आणि मंगेशकर कुटुंबियाविषयी जी भावना निर्माण झाली आहे, जो उद्रेक निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी किंवा अशांसारखे पत्रकार गप्प का? भाऊ तोरसेकर गप्प का? आता कुठे गेला तुमचा धर्म? आता कुठे गेली तुमची सत्यप्रियता? आता कुठे गेली तुमची न्यायप्रियता? आता कुठे गेली भाऊ तुमची तत्वनिष्ठा? तुम्ही खरंच निपक्षपाती पत्रकार आहात का भाऊ, की पक्षपाती पत्रकारिता तुम्ही करता? तुम्ही जर खरंच निपक्षपाती पत्रकारिता करत असता, किंवा हा सुशील कुलकर्णी देखील, तर त्यांनी दीनानाथ मंगेशकराचे सगळे कारनामे चव्हाटे मांडले असते की हे रुग्णालयानी 7-8 एकर जागा ही विनामूल्य घेतलेली आहे किंवा 1 रुपया भुईभाड्यावर घेतलेली आहे, आणि त्यात असं लिखित आहे की जे वंचित घटक आहेत किंबहुना गरीब वर्गातल्या लोकांना त्यात काही भाग आरक्षित आहे.
हे सगळं लिखित आहे. मग गरिबांच्या सेवेसाठी असलेलं रुग्णालय हे केवळ ते मंगेशकर कुटुंबियांच्या मालकीचं असल्यामुळे आणि ते त्याचे ट्रस्टी असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही टीका करणार नाही का? त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवणार नाही का? त्याच्यावर तुम्ही आवाज उठवणार नाही का? बाकी प्रत्येक गोष्टीवर पोपटपंची करणारे हे भाऊ तोरसेकर किंवा सुशील कुलकर्णी आता गप्प का? त्यांना आता काहीच बोलावं असं वाटत नाही? त्यांना हे सगळं न्याय वाटतंय? त्यांना हे सगळं उचित वाटतंय? त्यांना हे सगळं बरोबर वाटतंय? मग सर्वसामान्य माणसाचं काय आणि तुमच्या पत्रकारितेचं काय? तुमच्या पत्रकारितेसमोर, तुमच्या निपक्षीपातीपणासमोर, म्हणजे तथाकथित निपक्षीपातीपणा आहे तो, त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे की तुम्ही निपक्षपाती अजिबात नाही. स्वतःला तुम्ही काही म्हणून घेतलं तरी तुम्ही निपक्षपाती नाही. तुम्ही सत्यप्रिय, न्यायप्रिय असू शकत नाही. तुम्ही कसलाही आवडा, तुम्ही बाकी सगळे तुम्हाला अर्धा तास, एक तास चरवट लावता येतं, लांबवड लावता येतं सगळं. अर्धा तास, एक तास लोक समोरचे कंटाळेपर्यंत तुम्ही एक विषय वाढवून तो मांडता. आणि इथे तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिट पण दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनावर किंबहुना झालेल्या कृत्यावर तुम्हाला टीका करावीशी वाटत नाही, वाचा फोडावीशी वाटत नाही? ती का वाटत नाही? तुम्ही का गप्प आहात? मंडळी, खरंच सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडलेला आहे की या तथाकथित प्रतिष्ठित घराणी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली असलेली ही मंडळी ही म्हणून आवाज उठवत नाही आहे का? या प्रतिष्ठित मंडळींचा काही यांच्यावर विशेष असा प्रभाव आहे? मंडळी, आपल्याला काय नक्की वाटतं यावर की ही अशी पत्रकारिता असावी का? की सोयीची पत्रकारिता, की त्यामध्ये निपक्षपातीपणा नाही, तर त्याच्यामध्ये फक्त एखाद्याची फक्त बाजू म्हणजे बाजूच मांडायची आणि एखाद्याला फक्त शिव्या म्हणजे शिव्याच द्यायच्या, एखाद्याला फक्त दुष्णे म्हणजे दुष्णेच द्यायचे, वाईट म्हणजे वाईटच म्हणायचं. मग चांगल्याची एखादी वाईट बाजू असेल, त्रुटी असतील ते मांडाव्या असं वाटलं नाही, किंवा ज्याला आपण नेहमी दुष्णे देतो त्याच्यातही काही चांगलं आहे ते समाजासमोर यावं असंही वाटत नाही. अशी पत्रकारिता आणि अशी भूमिका असावी का? आणि ती काय कामाची? जी पत्रकारिता असेल किंवा जी भूमिका असेल तिला वैचारिक अधिष्ठान असावं, तत्वनिष्ठा असावी, तत्वनिष्ठेचं कोंदण असावं आणि ते समाजाच्या आणि राष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं असावं. त्याला विचारशील करणारं, त्याला प्रबुद्ध करणारं असावं, त्याच्या बुद्धिजीवी वृत्तीला चालना देणारं असावं. अशाच पत्रकारितेची, अशाच विश्लेषणाची, अशाच परखड, सुस्पष्ट आणि निपक्षपाती भूमिकांची ही समाजाला, राष्ट्राला आणि देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. तर जिथला सर्वसामान्य मनुष्य हा पत्रकारितेवर विश्वास ठेवेल, माध्यमांवर विश्वास ठेवेल, नाहीतर त्याचा या सगळ्यावरचा, माध्यमांवरचा आणि पत्रकारितेवरचा विश्वास उडून जाईल. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं? आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.